नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना होय। या योजनेमार्फत लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, प्रमाणपत्र आणि 20,000 पर्यंत टूल किट मिळते। मित्रांनो, या योजनेसाठी कोण पात्र आहेत? कोणते व्यवसाय या योजने अंतर्गत येतात? कोणी अर्ज करावा व कसा अर्ज करावा? कोणकोणती कागदपत्रे या योजनेसाठी लागतात आणि प्रशिक्षण झाल्यावर किती लाख पर्यंत लोन मिळू शकते? हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ आणि सूचना तुम्हाला मिळू शकेल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम पीएम विश्वकर्मा योजनेची माहिती पाहू। सर्वप्रथम पीएम विश्वकर्मा योजनेची माहिती पाहू। पीएम विश्वकर्मा योजना ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केलेली एक योजना आहे। ही योजना पारंपरिक कारागिरांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आहे। पारंपरिक व्यवसाय म्हणजे कुंभार, चांभार, सुतार, लोहार, नावी, शिलाई काम, राजमजुरी इत्यादी अनेक पारंपरिक व्यवसाय योजनेमध्ये येतात। योजनेचे उद्दिष्टे: पारंपरिक कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्ये शिकवणे, त्यांना स्वयंरोजगार आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे। या योजनेचे लाभ: या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागिरांना एका आठवड्याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाईल। प्रशिक्षणात त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्ये शिकवली जातील। हे प्रशिक्षण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल। ज्या अर्जदाराने अर्ज केला असेल तर त्याला फोन करून प्रशिक्षणाला बोलवण्यात येईल आणि प्रशिक्षण देऊन त्याला प्रमाणपत्र देण्यात येईल। टूलकिट विषयी जाणून घेऊ। प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कारागिरांना 20,000 रुपये पर्यंतचे टूलकिट दिले जाईल। हे टूलकिट कारागिरांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच दिले जाते। कर्ज म्हणजे लोन केव्हा मिळेल? कारागिरांना स्वयंरोजगार आणि उद्योजकता म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख ते 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज 5% व्याजदराने या योजनेमार्फत दिले जाईल। बाजारपेठ: या योजनेअंतर्गत कारागिरांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार मदत करेल। योजनेसाठी पात्रता आणि लागणारी कागदपत्रे: पारंपरिक कारागीर असणे आवश्यक आहे। 8 ते 50 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे। किमान 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड, आधारला मोबाईल लिंक असणे आवश्यक इत्यादी कागदपत्रे या योजनेसाठी लागतात। योजनेसाठी अर्ज कसा करावा? इच्छुक कारागीर पीएम विश्वकर्मा या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे। अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील। अर्जांची निवड, तपासणी आणि पात्रतेनुसार केली जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि योजनेमध्ये कोणकोणते कारागीर आहेत ते या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत रहा।